कधी असं वाटतं का की तुम्ही बदलायचं ठरवताय पण 2च दिवसात पुन्हा जुन्या सवयींकडे जातायत आणि मग असं झाल्यावर आपल्याला वाटतं की आपण कमजोर आहोत. पण खरं सांगतो, आपण कमजोर नाहीयेत. कारण काय आहे तर तुमच्या मनाची जुनी प्रोग्रामिंग, तुमचं सबकॉन्शियस माइंड जे आहे त्याने वर्षानुवर्ष काही विशिष्ट गोष्टींवर विश्वास ठेवलेला आहे. फॉर एक्झाम्पल, मी नाही करू शकत हे, मी नाही तितकासा चांगला या गोष्टीत, किंवा हे माझ्यासाठी नाही. आणि आता जेव्हा हे प्रोग्रामिंग बदलण्यासाठी तुम्ही ठरवतात तेव्हा हे सगळे जुनी बिलीफ सिस्टम तुम्हाला मागे ओढते. कारण मनाला बदल म्हणजे धोका वाटतो, डेंजर. आणि मग ते तुम्हाला पुन्हा सेफ्टीकडे म्हणजे सुरक्षिततेकडे नेण्याचा प्रयत्न करतं. पण खरं सांगू का, मला सांगा, खरी सुरक्षितता म्हणजे हे आहे का? वर्षानुवर्ष तीच गोष्ट करत राहणं, जी गोष्ट तुम्हाला यश देत नाहीये. मित्रांनो, खरी सुरक्षितता म्हणजे कम्फर्ट नव्हे. खरी सुरक्षितता म्हणजे फॅमिलिरिटी नव्हे. ती म्हणजे ग्रोथ, डेव्हलपमेंट, ती म्हणजे वाढणं, विकसित होणं. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला असं फील होईल की नव्या गोष्टींकडे जाण्यापासनं तुमची जुनी प्रोग्रामिंग तुम्हाला थांबवते, तेव्हा तुम्ही हा पहिला उपाय करायला सुरुवात करा. तो उपाय म्हणजे काय तर जेव्हा जेव्हा असं वाटेल तेव्हा मनाला या 2 वाक्यांची आठवण करून द्या. पहिलं म्हणजे मी सक्षम आहे आणि मी नवीन मी घडवतोय, म्हणजे आय एम कॅपेबल आणि आय एम रिडेव्हलपिंग माय सेल्फ. मित्रांनो, थोडं थोडं करत मनाला शिकवायला सुरुवात करा की बदल म्हणजे धोका नाही. तीच खरी डायरेक्शन आहे, तीच खरी दिशा आहे. आणि एक दिवस असाही येईल की जेव्हा तुमचं मनच तुम्हाला त्या नवीन गोष्टींकडे, त्या नव्या बदलाकडे ढकलायला सुरुवात करेल. आणि त्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल की तुमचं मन बदलतंय आणि तुमच्या मनाबरोबर तुम्हीही बदलताय.